ठीक आहे. आपण मागच्या लेक्चरला एकूण 5 लॉजिकल कनेक्टिव्ह बघितलेले आहे. 5 लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये आपण पहिल्यांदा कंजक्शन म्हणजे अँड कशाने दाखवतो आपण उलटा व्ही करेक्ट. दुसरं लॉजिकल कनेक्टिव्ह बघितलं ऑर कशाने दाखवतो सरळ व्ही. ठीक आहे. आता ते तिसरं म्हणजे सी ए बी झालेलं सी कंडिशनल स्टेटमेंट. मागचा व्हिडिओ थोडासा बघून घ्या. आता कंडिशनल म्हणजेच इम्प्लिकेशन. ठीक आहे. जर दोन वाक्याची सुरुवात इफ देन होत असेल इफ देन ठीक आहे दोन वाक्य जर इफ देन ह्या शब्दाने जोडली गेली तर त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतो. इट इज डिनोटेड बाय एरो सिंगल एरो. आपण ते टेबल बघितलेलं होतं त्यात डबल इम्प्लिकेशनला डबल एरो फक्त इम्प्लिकेशनला सिंगल एरो. टू और मोर सिंपल स्टेटमेंट कॅन बी कनेक्टेड बाय द वर्ड इफ देन. जर दोन किंवा दोन पेक्षा अधिक वाक्ये जर इफ देन ह्या शब्दाने जोडली गेली तर तयार होणाऱ्या स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशन स्टेटमेंट. कंडिशनल म्हणजेच इम्प्लिकेशन. ठीक आहे. जर दोन किंवा दोन पेक्षा अधिक वाक्ये जर इफ देन या शब्दाने जोडली गेली तर त्या स्टेटमेंटांना आपण कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतो. ठीक आहे. इट इज रीड एज इफ पी इम्प्लिकेशन क्यू आहे तर इफ पी देन क्यू म्हणूया. इफ पी देन क्यू म्हणजे दोन वाक्य कशाने जोडली पाहिजे देन आणि वाक्याची सुरुवात कशाने करायची इफ न. म्हणून दोन किंवा दोन पेक्षा अधिक वाक्ये इफ देन जोडली तर कंडिशनल स्टेटमेंट होत आहे. इट इज डिनोटेड बाय पी एरो क्यू. त्यांच्यात कशाने दाखवायचं एरो हे शब्दाने दाखवायचं. आता मी दोन वाक्य घेतो. इफ पी एक्स इज ऑड नंबर. एक पी असा घेतलं पी हे सिंपल स्टेटमेंट मी असं घेतलंय एक्स इज ऑड नंबर आणि दुसरं क्यू आहे ते 4 डिवाइड्स एक्स स्क्वेअर मायनस 1 4 न एक्स स्क्वेअर मायनस 1 न भाग जातो किंवा 4 न एक्स स्क्वेअर मायनस 1 ला भाग जातो. इट्स कंडिशनल स्टेटमेंट सिम्बॉलिकली पी एरो दाखवताना पी एरो क्यू म्हणजे इफ देन म्हणजे ही दोन वाक्य इफ देन जोडवायचे. आता कुठली पण दोन वाक्य जर इफ देन जोडायची असतील तर सुरुवात इफ न करायची. सुरुवात कशाने करायची इफ न. इफ एक्स इज ऑड नंबर देन 4 डिवाइड्स एक्स स्क्वेअर मायनस म्हणजे पहिलं वाक्य पी आहे एक्स इज ऑड नंबर. एक्स इज ऑड नंबर ते इफ न सुरुवात करायचं एक्स इज ऑड नंबर. दुसरं वाक्य क्यू आहे देन टाका 4 डिवाइड्स एक्स स्क्वेअर मायनस 1 असं त्याचं मिनिंग आहे. ह्याला म्हणायचं सिंपल कंडिशनल स्टेटमेंट. आता एक्स ऑड नंबर कुठला पण एक एक्स ऑड नंबर पकडा 3. ठीक आहे 3 इज ऑड नंबर. 3 स्क्वेअर मायनस 1 किती येते 9 मायनस 1 8 8 ला 4 भाग जातो. जर 3 हा ऑड नंबर असेल तर 3 स्क्वेअर मायनस 1 ला 4 भाग जातो. जर एक्स इज ऑड नंबर असेल तर देन म्हणजे तर 4 डिवाइडेड 6 स्क्वेअर मायनस 1 हे वाक्य जोडून झालं. वाक्य जेव्हा तुम्ही वर्डिंग मध्ये लिहिताय त्याला तो व्हर्बल फॉर्म म्हणायचं आणि जेव्हा सिम्बॉल मध्ये लिहिताय त्याला सिम्बॉलिक फॉर्म किंवा सिम्बॉलिकली असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. अजून एखादं वाक्य घेऊया. आपण समजा पी मान्सून इज गुड आणि क्यू देन फार्मर इज हॅप्पी. कसं तयार होणार इफ म्हणजे जर देन म्हणजे तर. इफ मान्सून इज गुड देन फार्मर इज हॅप्पी. हवामान चांगलं आहे त्यामुळे शेतकरी आनंदित आहे. ठीक आहे. आता प्रत्येकाचा ट्रुथ टेबल असतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये अँडचा ट्रुथ टेबल बघितलेला होता. ऑरचा ट्रुथ टेबल बघितलेला होता. तसं आता इथं इफ देनचा टेबल बघायचा ट्रुथ टेबल. इफ देन म्हणजेच कंडिशनलचा ट्रुथ टेबल. कंडिशनल स्टेटमेंटचा ट्रुथ टेबल कसा असतो कंडिशनल किंवा इम्प्लिकेशनचा ट्रुथ टेबल कसा असतो. आता पी तोच असतो. पी काय असतो सांगा. जो अँड मध्ये आहे ऑर मध्ये आहे जो कंजक्शन मध्ये आहे डिजंक्शन मध्ये तोच पी असणार. पी मध्ये 2 टी आणि 2 एफ असतात. टी एफ एफ जॉईंट आहे. क्यू मध्ये कसं असतंय अल्टरनेटिव्ह असतं टी एफ टी एफ. मी बदललेले नाहीये. पी आणि क्यू तेच आहे फक्त बदलतंय थर्ड कॉलम बदलतोय. पी देन क्यू यांच्यात एरो करा देन टी पाठच करायचं. हा मात्र बदलतो टी एफ टी. हा पाठ कसा करायचा हे तुमचं तुम्ही ठरवा. मी तुम्हाला कंजेक्शनला डिजंक्शनला मागच्या लेक्चरमध्ये आयडिया सांगितलेल्या होत्या. त्याला हे तुमचं तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या लॉजिकली लक्षात ठेवायचं म्हणून त्या टॉपिकचं नाव लॉजिक आहे. हे कसं ठेवायचं लक्षात हे तुमचं तुम्ही बघा. मग तुम्ही असं तर तुमच्या मनात एक अशी शंका आली असेल की समजा दोन वाक्य इफ देन न जोडली म्हणजेच कंडिशनल का. समजा आपण मग अशी म्हणलो मी इफ मान्सून इज गुड देन फार्मर इज हॅप्पी. आपण इफ देन जोडली किंवा इफ एक्स इज ऑड नंबर देन
4 डिवाइड 6 स्क्वेअर मायनस 1. हे एरो फक्त इथेनलाच वापरायचं का, इफ आणि देनलाच वापरायचं का, तर तसं नाही. हा एरो कधी कधी वापरला जातो बघा, ते मी नोट्स मध्ये सांगतो. पी देन क्यू सिम्बॉल युज्ड फॉर, हा जो पी देन क्यू, पी एरो क्यू हा सिम्बॉल कशासाठी वापरायचा, समजा दोन वाक्य इम्प्लाइज न जोडली तरी पण पी एरो क्यू वापरायचा. फक्त इफदेन न जोडली पाहिजे असं काही नाही, इम्प्लाइज न जरी जोडली तरी पी एरो क्यू वापरा. समजा दोन वाक्य ओनली इफ न जोडली, पहिला पी वाक्य पाहिजे नंतर क्यू स्टेटमेंट पाहिजे आणि दोन्ही वाक्य कशा जोडायचे, ओनली इफ, तरी पण पी एरो क्यू वापरायचा. ह्यांच्यासाठी सुद्धा पी एरो क्यू वापरा. इथं पी एरो क्यू वापरू शकता, इथं पण पी एरो क्यू वापरू शकता. पी ओनली इफला सुद्धा पी एरो क्यू. पी इज सफिक्सेंट फॉर क्यू, सफिक्सेंट फॉरला सुद्धा आपण पी एरो क्यू वापरू शकतो. आता इथं कसं आहे, क्यू इज नेसेसरी फॉर पी. स्टेटमेंट जरी क्यू नसलं तरी नेसेसरी हा शब्द असल्यामुळं पहिल्यांदा लिहिताना तो पी देन क्यूज लिहायचा. बघा मी काय म्हणतो, स्टेटमेंट सुरुवात करताना पहिल्यांदा जरी क्यू शब्द असला पण नेसेसरी फॉर असा असेल तर पहिल्यांदा पीच वापरायचा. क्यू फ्लोज फ्रॉम पी, पी माग आहे, क्यू पुढे आहे, पण तरी सुद्धा इथं पी देन क्यूज येणार. कारण का, फ्लोज फ्रॉम म्हणजे ह्यातून, म्हणून हे पहिल्यांदा येणार. नेसेसरी फॉर पी, पी मधून नेसेसरी झालेलं आहे म्हणून पहिल्यांदा पी. ह्या सगळ्यांना आपण पी देन क्यू हे साईन वापरू शकतो. ठीक आहे. आता चौथं आहे लॉजिकल कनेक्टिव्ह. ते कुठलं सांगा, याचा ट्रुथ टेबल मात्र स्क्रीनशॉट मारून घ्या, हे तुम्हाला पाठ करावं लागणार आहे याचा ट्रुथ टेबल. ठीक आहे, त्यामुळे याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. आता ती चौथं लॉजिकल कनेक्टिव्ह कुठला आहे, बाय कंडिशनल. बाय कंडिशनल म्हणजेच काय हो, बाय कंडिशनल म्हणजेच काय, डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन. हा मगाचं स्टेटमेंट एकूण 5 लॉजिकल कनेक्टिव्ह सांगितलेले आहेत, 5. ठीक आहे. पहिलं कुठलं सांगितलंय, कंजक्शन. दुसरं डिजंक्शन, हे 2 मागच्या लेक्चर मध्ये झाले, टेबल सुद्धा दिलता. तिसरं कंडिशनल. चौथं बाय कंडिशनल म्हणजे डबल इम्प्लिकेशन. इट इज डिनोटेड बाय डबल एरो किंवा 2 किंवा 2 पेक्षा अधिक वाक्य इफ अँड ओनली इफ न जोडली, इफ अँड ओनली इफ, किंवा त्याचं सिम्बॉल आहे डबल एरो. कंडिशनलचा सिम्बॉल असा आहे सिंगल एरो, कंडिशनलचा सिम्बॉल सिंगल एरो, तर बाय कंडिशनलचा सिम्बॉल डबल एरो. सुरुवात कशी होणार, 2 और मोर सिंपल स्टेटमेंट, 2 किंवा 2 पेक्षा अधिक वाक्ये. जर 2 or more simple statement can be connected by the words if and only if, if and only if, किंवा IFF. IFF means if and only if. काही ठिकाणी ते IFF सुद्धा दाखवतात, त्याला आपण if and only म्हणतो. Then the statement is called as biconditional किंवा double implication statement. Then the statement is called as biconditional statement. Biconditional. बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे आता परत बघा, बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इथं परत लिहितो मी बाय कंडिशनल. हा आता बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, जर 2 किंवा 2 पेक्षा अधिक वाक्ये जर इफ अँड ओनली इफ ह्या शब्दाने जोडली असतील तर तयार होणाऱ्या स्टेटमेंटला बाय कंडिशनल स्टेटमेंट. इट इज रीड एज पी इफ अँड ओनली क्यू, पी इफ अँड ओनली इफ क्यू. लक्षात ठेवा, हे लिहिताना असं लिहायचं पी इफ अँड ओनली क्यू. इट इज डिनोटेड बाय पी डबल एरो क्यू. हे दाखवताना मात्र पी डबल एरो क्यू ने दाखवायचं आहे, हे लक्षात घ्या. हे दाखवताना सुद्धा कशात दाखवायचं आहे, पी डबल एरो क्यू. आता फॉर एक्झाम्पल घेऊया आपण. 3 पॉइंट्स आर कोलिनियर. 2 स्टेटमेंट घ्यावे लागतात. म्हणजे मी काय सांगितले, कुठलीही 2 वाक्ये ह्या शब्दाने जोडली तर त्याला लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतो, आणि 2 वाक्ये एकत्रित जोडली तर त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. मग हे कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला तयार करायचं आहे. 2 सिंपल स्टेटमेंट देतो तुम्हाला मी. 3 पॉइंट्स आर कोलिनियर. 3 पॉइंट्स आर कोलिनियर. आणि दुसरं, दे लाय ऑन लाईन. दे लाय ऑन लाईन. हा 3 पॉइंट कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय, 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत. कोलिनियर म्हणजे काय,
एक रेषीय. कोलिनियर म्हणजे काय? एका रेषेवर. 3 पॉइंट एका रेषेवर आहे. 3 पॉइंट एका रेषेवर आहे. 3 पॉइंट्स आर कोलिनियर. दे लाय ऑन लाईन. दे लाय ऑन लाईन म्हणजे त्या लाईनवर आहे. चावर. लाय म्हणजे चा, ऑन म्हणजे वर, चावर. दे लाय ऑन लाईन. 3 points are collinear. They lie on line. It's biconditional statement is. त्याचं biconditional statement कसं आहे ना? It's biconditional statements. It's biconditional statement is. Symbolically P double arrow Q. Symbolically दाखवताना P double arrow Q. आणि त्याचं वर्बल फॉर्म म्हणजे वर्डिंग मध्ये लिहिताना वाक्याची सुरुवात इफ न करायची नाही. कंडिशनल मध्ये इफ न करायची, इफ न करायची नाही. वाक्याची सुरुवात पी कोण आहे? 3 points are collinear. 3 points are collinear. Collinear म्हणजे एक रेषीय. If and only if दोन्ही वाक्य कशाने जोडायची आपल्याला? If and only if. ही दोन वाक्य आपल्याला if and only if न जोडायचे. ठीक आहे? If and only if they lie on line. They lie on the line. On line म्हणजे they lie on line. संपलं. बघा 3 points are collinear. They lie on line. If and only if. दोन वाक्य कशाने जोडली आपण? If and only if. मगाशी आपण if then जोडतो. if म्हणजे जर, then म्हणजे तर. जर तर झाला तर if and only if म्हणजे काय? ह्याच्याकडून ह्याच्याकडे आणि ह्याच्याकडून ह्याच्याकडे. जर 3 पॉइंट्स कोलिनियर असतील तर ते त्या लाईनवर असतील. त्याचं मिनिंग काय होते बघा? जर 3 पॉइंट कोलिनियर असतील म्हणजे 3 पॉइंट एका रेषेत असतील तर ते त्या लाईनवर असतील. समजा 3 पॉइंट ते लाईनवर असतील तर ते 3 पॉइंट कोलिनियर असतील म्हणजे एका रेषेत असतील. म्हणजे डबल मिनिंग होते. समजलं? डबल मिनिंग होते. म्हणजे समजा 3 पॉइंट एका रेषेवर असतील, 3 पॉइंट एका रेषेवर असतील, 3 पॉइंट कोलिनियर आहेत म्हणजे एक रेषीय आहेत तर ते त्या लाईनवर असणार. जर ते 3 पॉइंट लाईनवर असतील तर ते एक रेषीय असतील. म्हणजे असं डबल मिनिंग होते. समजलं? आता मगाचंच वाक्य आपण जर घेतलं, इफ मान्सून इज गुड देन इफ अँड ओनली फार्मर इज हॅपी. त्याचा मिनिंग काय येतो? जर वातावरण चांगलं असेल तर शेतकरी आनंदित असेल. जर शेतकरी आनंदित असेल तरच वातावरण चांगलं होईल. असं मिनिंग होत आहे. म्हणजे मला काय म्हणायचं, इफ अँड ओनलीचं मिनिंग कळालं तुम्हाला? ह्याच्याकडून ह्याच्याकडे आणि परत ह्याच्यावरून हे, त्याला म्हणायचं इफ अँड ओनली. आता ह्याचा ट्रुथ टेबल कसा असतो? बाय कंडिशनल स्टेटमेंटचा ट्रुथ टेबल, बाय कंडिशनलचा ट्रुथ टेबल और इम्प्लिकेशन और डबल इम्प्लिकेशन, सॉरी, और डबल इम्प्लिकेशन. ह्यांचा ट्रुथ टेबल कसा असतो? पी आणि क्यू फिक्स. पी आणि क्यू मध्ये आपण ट्रुथ टेबल मध्ये चेंज करतो का? नाही. पी फिक्स, टी टी एफ एफ, क्यू टी एफ टी एफ. आता हे लॉजिकली तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्याला काही दुसरी टेक्निक नाहीये. मी तुम्हाला तरी आयडिया मागच्या याला सांगितलेलं आहे. त्याचं एक लक्षात ठेवा. त्याच्या तिसऱ्या कॉलम मध्ये टी एफ एफ टी ह्या व्हॅल्यू असतात. हे पाठच करावं लागतं तुम्हाला. टी एफ एफ टी ह्या व्हॅल्यू असतात. ठीक आहे? पी क्यू पी क्यू हे स्क्रीनशॉट मारून मिळतात. आणि डबल इम्प्लिकेशनला जनरली असे काही वर्ड्स नाहीत. मगाशी कसं होतं? इज नेसेसरी फॉर, इज सफिशियंट फॉर, क्लोज फॉर्मला आपण एरो वापरत होतो. तसं डबल एरो फक्त इफ अँड ओनली प्लस वापरत होतो. त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे? आता लास्ट लॉजिकल कनेक्टिव्ह कुठला आहे? नॉट. नॉट बघायचा आपल्याला. लास्ट लॉजिकल कनेक्टिव्ह त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या ना तुम्ही. आता नॉट साठी काय काय बघा. नॉट लिहून घ्या. नॉट, नॉटलाच आपण निगेशन म्हणतो. लास्ट निगेशन, निगेशन म्हणजे नॉट. निगेशन दाखवतो कशाला? असं. आता एखाद्या वाक्याचे निगेटिव्ह दाखवताना आपण नॉटचा वापर करतो. त्याला तो हा सिम्बॉल आहे, हा लक्षात ठेवा सिम्बॉल. ह्या सिम्बॉलला म्हणता येत नाही, फक्त असं आहे.
एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. नॉट एखादं एक्झाम्पल देतो. इफ पी एक स्टेटमेंट घेतो सिंपल. 10 इज an इवन नंबर. 10 इज an इवन नंबर. तर ह्याचं निगेटिव्ह पी काय असणार? कोण सांगेल? पी 10 इज an इवन नंबर. तर त्याचं निगेटिव्ह पी काय असणार आहे? 10 इज an ऑड नंबर किंवा 10 इज an नॉट इवन नंबर. 10 is an not even number. Even number. Note that 10 is an odd number is not a negation of p. Is not a negation of p. नोट खूप महत्वाचे. एखादं सिंबल तुम्हाला 1 मार्कासाठी पेपरला खालील वाक्याचं निगेटिव्ह वाक्य तयार करा किंवा खालील वाक्याचं निगेशन करा असं शब्द सांगतील. आता निगेशन म्हणजे नॉट. 10 इज an इवन नंबर. 10 हा इवन नंबर आहे तर त्याचं निगेटिव्ह येते 10 इज an नॉट. फक्त कुठला शब्द वापरायचा? नॉट. आणि इकडे पीला कुठला सिम्बॉल द्यायचा? निगेटिव्ह सिम्बॉल द्यायचा. तुम्ही असं जर म्हणला 10 इज an ऑड नंबर तर त्याचं ते निगेटिव्ह होत नाही. लक्षात घ्या. म्हणजे अपोजिट वर्ड वापरायचे नाही. जर पेपरला तुम्ही अपोजिट वर्ड वापरला तर तुमचा मार्क जाणार. खालील स्टेटमेंटचं निगेटिव्ह करा. ठीक आहे. फक्त अँड नंतर नॉट वापरा. समजलं? इथं इव्हनचं ऑड करायचं नाही किंवा ऑडचं इव्हन करायचं नाही. अपोजिट शब्द वापरायचे नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. जर अपोजिट शब्द वापरला, आता समजा मी असं म्हणलं तुम्हाला आणखीन एक, √2 इज रॅशनल नंबर. नाहीये मला माहिती आहे तो इरॅशनल आहे. ठीक आहे. √2 इज इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघू. पण याचं निगेटिव्ह काय येईल? हा पी असेल तर त्याचा निगेटिव्ह पी काय येईल? √2 इज नॉट इरॅशनल नंबर. हे त्याचं निगेटिव्ह झालं. वी कॅनॉट राईट √2 इज रॅशनल नंबर. मी काय सांगितले तुम्हाला लक्षात आलं? हे त्याचं निगेटिव्ह असू शकत नाही. फक्त नॉट वापरायचा. तुम्ही काय करताय? इरॅशनलचा अपोजिट वर्ड रॅशनल नाही चालत. अपोजिट वर्ड वापरायचे नाही. जरी माहिती आहे तुम्हाला अपोजिट वर्ड पाठ आहे पण वापरायचे नाही. समजलं? रॅशनलचा इरॅशनलच ठेवायचा. फक्त नॉट वापरायचा. किंवा रॅशनल असेल तर रॅशनलच ठेवा आणि नॉट वापरा. त्याचा अपोजिट वर्ड वापरायचं नाही. उदाहरणार्थ इव्हनचं ऑड नाही, रॅशनलचं इरॅशनल नाही. ह्यालाच निगेशन असं म्हणायचं. आता निगेशनचा पण एक ट्रुथ टेबल आहे. त्याचा सिम्बॉल तेवढाच आहे. त्यामुळे ह्याचा ट्रुथ टेबल खूप लहान आहे निगेशनचा. तो काय तुम्हाला पाठ करावा लागणार नाही. ट्रुथ टेबल. निगेशनचा ट्रुथ टेबल कसं आहे बघा. पी आणि क्यू. पी जर टी एफ असेल तर पी आणि नॉट पी आणि नॉट पी म्हणजे निगेटिव्ह पी जर टी असेल तर त्याचं निगेटिव्ह पी एफ येते आणि पी जर एफ असेल तर निगेटिव्ह एफ काय येते? टी येते. हे त्याचं निगेशन झालं. त्याचा स्क्रीनशॉट मारून निगेटिव्ह सोपा आहे. टीचं एफ करायचं, एफचं टी करायचं. त्याचा स्क्रीनशॉट मारून. आता ठीक आहे. आज तुम्ही काय काय बघितला? आज तुम्ही काय काय स्टडी केला? मागच्या लेक्चरला आपण कंजक्शन आणि डिसजंक्शन बघितलेलं होतं. ठीक आहे. त्याची ट्रुथ टेबल कसे पाठ करायचे त्याच्या आयडियाज मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या. कसे ट्रुथ टेबल पाठ करायचे. तसं आज आपण 3 पॉईंट बघितले. एकूण 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. एकूण 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. अँड, ऑर, इफ दे, इफ अँड ओनली इफ आणि नॉट. एकूण किती लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत? 5. त्यातला नॉट हा खूप सोपा आहे. म्हणजे निगेशन हे खूप सोपं आहे. पहिले 4 लक्षात ठेवा. कंजक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल आणि बाय कंडिशनल्स किंवा इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन. आता पहिले जे 2 ट्रुथ टेबल मी मागच्या लेक्चरमध्ये दिले अँड आणि ऑरचे, त्याची टेक्निक पण सांगितल्या. कुठली सांगा? ग्लासमध्ये पाणी घ्यायचे, स्वच्छ पाणी आणि गढूळ पाणी. तसं तुम्ही हे 2 ट्रुथ टेबल तुमच्या लॉजिकला लक्षात ठेवा. मी माझं थोडंसं लॉजिक वापरतो. म्हणजे मी एक टेक्निक देतो तुम्हाला. ती कशी यूज होते हे बघा.
हे कुठं नाहीये टेक्निक, मी फक्त आयडिया सांगायला लागलो तुम्हाला पाठ कसं करायचं. ठीक आहे, इकडे बघा. पी क्यू आधी पहिला कंडिशनल बघू आणि मग डबल इम्प्लिकेशन्स आणि मग डबल कंडिशनल किंवा बाय कंडिशनल. ओके, आता इकडे बघा. पी क्यू पी देन क्यू पी टी टी एफ एफ क्यू टी एफ टी एफ हे तुमचं पाठच झालंय. ठीक आहे, आता इकडे बघा. बाय कंडिशनल मध्ये सुद्धा पण कंडिशनल एक सिंगल एरो दाखवतो, बाय कंडिशनल फक्त डबल एरो दाखवतो. पी क्यू पी डबल एरो क्यू. पी तोच असतो, टी टी एफ एफ आणि टी एफ अल्टरनेटिव्ह. एक गोष्ट लक्षात आली, आपण मागच्या वेळी कंजक्शन आणि डिस्जंक्शन बघितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये, तर त्याचे पी एन क्यू तेच आहेत जे कंडिशनल आणि बाय कंडिशनल. आपण पी एन क्यू बदलत नाही, बदलतो हा टी या टी टी. हे पाठ करा तुम्ही, बघा मगाशी स्क्रीनशॉट मारून घ्या सांगितलं तुम्हाला. टी एफ टी टी आणि ह्याचं काय आहे, चौथा कॉलम तिसरा कॉलम टी एफ एफ टी. आता मागच्या वेळी आपण एक एक्सपेरिमेंट केला, स्वच्छ पाणी आणि गढूळ पाणी. ओके, म्हणजे कंजक्शन आणि डिस्जंक्शनचं अँड्स आणि ऑरचं आपण एक्सपेरिमेंट केलेलं आठवतंय तुम्हाला. गढूळ पाणी आणि स्वच्छ पाणी. बघा मागचा व्हिडिओ काढून तुमच्या लक्षात येईल. पण ह्याला थोडंसं वेगळं टेक्निक वापरतो, प्रत्येकाला हे टेक्निक वापरता येईल असं नाही. आता साधा कॉमन सेन्स आहे, आपण अभ्यास केला तर टी मानूया. आपण अभ्यास केला, चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट असेल तर टी मानायचा. आपण अभ्यास केला, तुम्ही नापास झाला की अभ्यास केला की टी, किंवा पास झाला सुद्धा चांगली गोष्ट आहे ना, टी. कुठल्या पण पॉझिटिव्ह गोष्टला टी पकडा. अभ्यास केला चांगली गोष्ट आहे, टी. नाही अभ्यास केला एफ. पास झाला टी, नापास झाला एफ. आता काही गोष्टीचं मी टेक्निक तुम्हाला सांगतो. हा अरोचा सिम्बॉल, हा अरोचा कॉलम कसा पाठ करायचा. पी तर फिक्स आहे, टी टी एफ एफ क्यू टी एफ. ओके, आता ती म्हणजे चांगली गोष्ट. मी अभ्यास केला, चांगली गोष्ट आहे. मी अभ्यास केला आणि मी पास झालो, ती म्हणजे पास झाला ना. मी अभ्यास केला आणि मी पास झालो, चांगली गोष्ट आहे. तुम्ही अभ्यास करून पास झालाय, टी चांगली गोष्ट आहे म्हणून टीयर. मी अभ्यास केला आणि नापास झालो, मी अभ्यास केला पण नापास झालो, शेवटी नापास झाला ना, वाईट गोष्ट आहे म्हणायचं काय ते एफ. मी अभ्यास केला नाही पण पास झालो, पास झाला ह्याला खूप महत्व आहे. मी अभ्यास केला नाही पण मी पास झालो, चांगली गोष्ट आहे ना ती. मी अभ्यास केला नाही पण नापास झालो. हा, तर तुम्ही म्हणा ह्यात चांगली गोष्ट कुठली आहे. तुम्ही अभ्यास केला नाही पण नापास झाला. अभ्यास करून नापास होण्यापेक्षा न अभ्यास करून नापास होणं कधी पण चांगलं. टी. अभ्यास करून नापास झालं की वाईट वाटते हो, न अभ्यास करून नापास होण्यात कशाचं वाईट वाटतंय. टी. तुमचं लॉजिक वापर. न अभ्यास करून नापास झालो, मी अभ्यास केला नाही पण मी नापास झालो. ठीक आहे, वेळ वाचला ना तुमचा. अभ्यास करून नापास होण्यापेक्षा न अभ्यास करून नापास होणं, वेळ वाचला म्हणून टी. म्हणून सांगते तुमच्या लॉजिकली लक्षात ठेवा. ह्याला पण हेच रूल वापरा. पण इथं ई फाईन ओनलीच काय होतं, हे कागल कडून कोल्हापूरकडून कागलकडून कोल्हापूरकडे. समजलं का. डबल एरो. मी अभ्यास केला आणि मी पास झालो, मी पास झालो कारण मी अभ्यास केला. मी अभ्यास केला आणि मी पास झालो, मी पास झालो कारण मी अभ्यास केला, चांगली गोष्ट आहे टी. तुम्ही अभ्यास करून पास झाला, तुम्ही पास झाला कारण तुम्ही अभ्यास केला, टी. मी अभ्यास करून नापास झालो आणि मी नापास झालो अभ्यास करून सुद्धा, ठीक आहे, शेवटी नापास झालाच ना तुम्ही, यात वाईट गोष्ट आहे. मी अभ्यास न करता पास झालो, मी अभ्यास न करता पास झालो, मी पास झालो पण मी अभ्यास केला नव्हता. मी अभ्यास न करता पास झालो म्हणजे अभ्यास न करता पास होत आहे म्हणजे कॉपी करून, ही चांगली गोष्ट नाहीये. या अहो, अभ्यास न करता पास झाला तुम्ही म्हणजे कॉपी करून पास झाला ना, वाईट गोष्ट आहे. एफ. हा, मी अभ्यासही केला नाही आणि मी नापास झालो. हा, आणि मी नापास झालो कारण मी अभ्यास केला नव्हता, चांगली गोष्ट आहे. अभ्यास करून नापास होण्यापेक्षा न अभ्यास करता नापास होणं काही वाईट वाटत नाही. अभ्यास करून नापास झाला की वाईट वाटतंय.
न अभ्यास करता नापास झाला की काय वाईट वाटत नाही, कारण अभ्यास न करता तुम्ही नापास झाला, तुम्ही नापास झाला कारण तुम्ही अभ्यास केला नाही. ठीक आहे, ती चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुमचा टाइम वाचलेला आहे. अभ्यास करून नापास होऊन यापेक्षा न अभ्यास करता नापास होणं चांगली गोष्ट आहे. हे तुमच्या लॉजिकला लक्षात ठेवा. समजलं? हे 2 ट्रुथ टेबल पाठ करायचे. तर पुढचे एक्झाम्पल्स आहे. एकूण किती ट्रुथ टेबल? नॉटचा काही पाठ करावा लागत नाही, निगेशनचा. कंजक्शन डिस्जंक्शन मागच्या लेक्चरचा व्हिडिओ बघा, आणि कंडिशनल बाय कंडिशनल. ठीक आहे, उद्या ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे, त्यामुळे तुम्ही पाठ करून ठेवा.